आपला मावळा संघटनेच्या वतीने पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि ही जी स्वच्छता मोहीम आहे ती खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात ही सगळी स्वच्छता मोहीम आहे। पहाटेपासून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मावळे या ठिकाणी आलेले आहेत आणि सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते। माझ्यासोबत खासदार साहेब आहेत। साहेब, सकाळी पहाटेपासून तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आलाय, स्वच्छता मोहीम राबवली जाते, फार वर चढलेला आता पाहिलं। पहिला सण राज्यामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये कुठलंही राजकारण असो, समाजकार्य असो किंवा शुभकार्य असो, त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय त्या गोष्टीचा शुभारंभ होत नाही। पण छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले उभे केले, जे प्रेरणास्त्रोत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष होत असताना आपण फक्त टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे। आपण त्या कामाला सुरुवात केली पाहिजे। म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका गडावर जायचं, त्या ठिकाणी स्वच्छता संवर्धन करायचं आणि ते शिवविचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी करत असतो। कारण हे गड किल्ले हे आपल्यासाठी सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवरायांची कीर्ती ही अखंडितपणे अबाधित राहिली पाहिजे। तर अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा छत्रपती शिवराय असे होऊन गेले की 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा, आणि त्या राजाचे विचार सदैव जर आपल्याला टिकवायचे असेल तर हे गड किल्ले हे त्या ठिकाणी अभेद्य राहिले पाहिजेत। हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। एका बाजूला निवडणुकांची धामधूम चालू आहे, नेते प्रचार सभेत व्यस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या उमेदवार कसे निवडून येतील त्याच्यात ते बिझी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही गड किल्ल्यांवर येऊन स्वच्छता मोहीम पहाटेपासून राबवताय। निवडणुका राजकारण हे कंटिन्युटी चालू असते, ही प्रक्रिया आहे। ही दर 5 वर्षाला निवडणूक येते, निवडणूक जाती, पण हे जर हे गड किल्ले जर अखंडित राहिले तरच हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यामुळं निवडणुका राजकारणाच्या पलीकड हे सगळं महत्त्वाचं आहे। शिवराय हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत। ज्याप्रमाणे तुम्ही खासदार असून देखील अशी मोहीम राबवताय, स्वच्छता करताय, इतर नेत्यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे। नाही, सगळ्यात महत्त्वाचं नेते मंडळींनी तर यामध्ये सहभाग नोंदवलाच पाहिजे, पण प्रशासनाने सुद्धा राज्य सरकार असो केंद्र सरकार असो मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी टाकला पाहिजे आणि या गड किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे ती चांगल्या पद्धतीने एकदम व्यवस्थित पद्धतीने झाले पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की पहाटेपासून आपला मावळा संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सिंहगड किल्ल्यावर आलेले आहेत आणि खासदार निलेश लंके स्वतः या सगळ्या मावळ्यांसोबत सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।